आत्मचरित्र माझी ओळख, निर्मिती साहित्य उत्सव. प्रकरण 30. छंद माझे भाग 2. मागे कथन केल्याप्रमाणे माझे छंद म्हणजे मला लिहिण्याचे असलेले वेड. वाचनाच्या आवडीतून निर्माण झालेली दुसरी आवड म्हणजे संगीत. शाळेत असताना मला संगीत शिकण्यासाठी सूर्यवंशी गुरुजींनी खूप आग्रह केला होता. दत्त्या, काहीतरी शिकून घे. कमीत कमी पेटी तबला वाजवता येईल, पोट भरायला तेवढंच साधन होईल. मी गुरुजींना ताडकन उत्तर देत होतो, गुरुजी, मी पोटासाठी कधीही पेटी तबला वाजवणार नाही. कापड मिलमध्ये जाऊन कपड्यांच्या घड्या करणार नाही आणि अंधांच्या शाळेत अंध मास्तर होणार नाही. मी खूप शिक्षण करीन, कॉलेजात प्रोफेसर होईन, बँकेत नोकरी करीन, स्वतः अंधांसाठी शाळा काढून तुमच्यासारखे मास्तर शाळेत ठेवीन. गुरुजी कमालीचे चिडायचे, पण एकाच मिनिटात सर्व शांत होऊन पाठीवरून ममतेने हात फिरवायचे. करशील बेटा, करशील. फक्त या बोलण्यावर, स्वभावावर थोडा अंकुश ठेवला तर तू काहीही बनशील, याची तुझ्यापेक्षा मला जास्त खात्री आहे. मला तुझे यश पाहायला मिळाले तर मी शिक्षक असल्याचा मला अभिमान वाटेल. कळत नकळत गुरुजींचे डोळे ओलावत, कंठ दाटून येई. गुरुजी म्हणजे खरोखरच एक भावनाशील, अतिशय कोमल मनाचा, प्रेमळ स्वभावाचा देवमाणूस. त्यांना आपण खूप उद्धटपणे बोललो याची मला जाणीव झाली की मलाही खूप दुःख होत असे. परंतु आपण रागीट, उद्धट, स्पष्टवादी, अन्यायाविरुद्ध चीड या बाबी जर जोपासल्या नाहीत तर आपली ओळखच निर्माण होणार नाही. आपण आहे तसेच राहिले पाहिजे. जे आपल्यात नाही ते होण्याचा प्रयत्न करून फायदा नाही. आपण आहोत तसेच राहण्यात आपली ओळख खऱ्या अर्थाने साकार होईल हे मी स्वतःला समजावून चालत राहिलो. चलना है जिंदगी का काम हा मंत्र डोक्यात मनात ठासून भरून घेतला. लड्डूराम ही कथा मी लिहिल्यानंतर बरेच कौतुक झाले. त्या आनंदाच्या भरात मी 25 कथा लिहून काढल्या. त्याला छंद म्हणावे की वेड म्हणावे, इतका भावनाशील होऊन मी त्यात गुंतलो. मी विचार करीत होतो, जर समाजोपयोगी लेखन करायचे तर या समाजामध्ये नेमके कोणते घटक असे आहेत की त्यांच्याबद्दल आपल्याला आत्मीयता, आस्था, त्यांच्यासाठी काहीतरी करायची तळमळ, समर्पण करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती आहे. तर माझा स्वतःचा अंध समाज हा तर मला जवळचा असणे स्वाभाविकच होते. त्यासाठी मला NFBM हे मोठं व्यासपीठ पुरेसे होते. आता स्वतःचे स्थान निर्माण करणे हे माझ्या कुवतीवर अवलंबून होते. पण उत्तम मार्ग, माध्यम म्हणजे मला ते मिळाल्याचे समाधान होते. दुसरे म्हणजे मला महारोग्यांबद्दल तेवढेच प्रेम, जवळीक, करुणा, आपलेपणा, आत्मीयता सारे काही माझ्या मनात घर करून होते, किंबहुना आजही आहे. या 2 सामाजिक घटकांप्रमाणेच मला स्त्री वर्गाबद्दल तेवढेच जवळीकीचे नाते आहे. जाती धर्म या पलीकडे जाऊन जर विचार केला तर स्त्री पुरुष या 2 वर्गांमध्ये विभागणी होऊन स्त्रीप्रधान पुरुषप्रधान संस्कृती हा वाद निर्माण करून पुरुषप्रधान संस्कृती म्हटली की स्त्रियांवर कमालीचा अन्याय, हुंडाबळी, बालविवाह, विधवांचे केशवपन, विधवांना पुनर्विवाहास मान्यता नसणे, कुमारी माता, विधवांना भावनेस बळी पाडून त्यांना आई होण्यास भाग पाडणे, बलात्कार असे एक ना अनेक स्त्रियांवर होणारे अन्याय आहेत. स्त्रियांचे मानसिक छळ, दुय्यम दर्जाची वागणूक, पटत नाही म्हणून घटस्फोट, विधवा महिलेप्रमाणेच घटस्फोटित महिलेच्या विवाहास नकार या सर्व प्रकारांमुळेच स्त्री जातीची विटंबना पुरुषप्रधान संस्कृतीत होत आलेली आहे. जीवघेणी सतीप्रथा तसेच वर नमूद केलेल्या बऱ्याचशा प्रथा दूर करून राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे, र.धो. कर्वे, गोपाळ जोशी, रमाबाई रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या इतरांनी स्वतःच्या संसाराला फारसे महत्त्व न देता या स्त्री वर्गाला न्याय मिळवून दिलेला आहे. आज जी प्रगत व सक्षम स्त्री आपण बघत आहोत ते चित्र निर्माण करण्यासाठी त्यांना आयुष्य वेचावे लागले. समाजातली हेटाळणी, तिरस्कार, प्रसंगी दगडफेक सारे काही सहन करावे लागले. अजूनही काम करण्यासारखे आहे. करणारी मंडळी करत आहेत आणि ज्यांना करावेसे वाटते ते करणार आहेत. त्यानंतरचा गट म्हणजे चुकीच्या मार्गाने जगणाऱ्या महिलांचा गट. अर्थातच ज्या घटकाला कोणी नर्तकी म्हणून बदनाम केले, कोणी गाणारी म्हणून बर्बाद केले, अखेरीस तिला वेश्या म्हणून ओळख देण्यात आली. या गटाबद्दलही मला कमालीची आत्मीयता व प्रेम वाटत आले आहे.
कारण माझे ठाम मत तेव्हाही होते व आजही आहे. आनंदाने मला वेश्या व्हायचे आहे असे म्हणून कोणतीही स्त्री त्या मार्गाचा अवलंब करणार नाही. मी त्याचाही सखोल अभ्यास केला. काही पुस्तके वाचली, चित्रपट बघितले. एवढेच काय तर ज्ञान मिळावे म्हणून प्रत्यक्ष त्यांच्या भेटी घेण्याचे ठरवले. कॉलेजातला तरुण असल्याने सुरुवातीला मी जेव्हा हा असा प्रयोग केला तेव्हा त्यांना कदाचित असे वाटले असावे की मी इतरांप्रमाणे उपभोग घेण्यासाठी आलो असणार. जेव्हा ओ चिकणे असे म्हणून या तरुण मुलीने मला आत नेले आणि मग मी तिला सांगितले की आपकी फीज कितनी है. तिने तेवढ्यात हसत म्हटले, तेरे जैसे चिकने से फीस लेना गलत है. हमें भी याद रहेगा कि कभी तुम आए थे. पर साला ये धंधा ही ऐसा है, पैसे बिना सब झूठ. वो मालकिन बैठी है ना बाहर, उसको पैसा देना ही पड़ता है. मला समजायचे ते समजले. मोठ्या कष्टाने मी माझ्या खिशातले 200 रुपये काढून दिले. माझ्यासाठी त्या परिस्थितीत, त्या काळात ते फार मोलाचे होते. मला न परवडणारा हा छंद होता. परंतु अनुभूती घेतल्याशिवाय तुमच्या साहित्याच्या अभिव्यक्तीला काही अर्थ नाही. ही माझी संकल्पना मी प्रत्यक्षात अनुभवाने प्रमाणित करू इच्छित होतो. त्यानंतर तिने मैंने सब कपडे निकाले है असं म्हटल्यानंतर मी खूप हसलो आणि म्हणालो, आप कपडे पहन लो और सिर्फ मुझसे बात करो. तिला काही कळेना. ती म्हणाली, अरे पैसे दिल्यानंतर आता तुला ते परत मिळणार नाहीत. तू काही करणार नाही हे मला पटत नाही आणि तुझे पैसे मी तुला परत देऊ शकत नाही. मी म्हटले, पैसे देण्याचा प्रश्नच कुठे येतो. ते पैसे मी माझी स्वतःची एक गुंतवणूक म्हणून मोजले आहेत. मग स्वतःचे कपडे पुन्हा अंगावर चढवून ती माझ्या बाजूला येऊन बसली आणि प्रश्न विचार म्हणून मला सांगितले. मी तिला पहिलाच प्रश्न विचारला, तुम्ही जे हे करत आहात त्याची आवड किंवा इच्छाशक्ती याचं मूळ कारण काय आहे. आता तीसुद्धा गंभीर झाली होती. अरे साहेब, या गंदगीत स्वेच्छेने कोणी येणार नाही. रुपयातल्या 90% या बापड्या फसवणुकीने पिळवणुकीने आणल्या जातात. कोणी कोणाला विकतो. मग मी तिला म्हटले, मी अलीकडे एक पुस्तक वाचले होते. त्यात लेखिकेने म्हटले आहे की हा व्यवसाय मला आवडतो व तो व्यवसाय करताना मला खूप मजा येते. मग तिने सहर्ष मान्य केले, आहेत ना, अशा बोटावर मोजण्या इतक्या तुम्हाला भेटतीलही. आणि आता मज्जा म्हटली काय आणि सजा म्हटली काय. शेवटी नशिबाने जे भोग दिले आहेत ते भोगण्यापलीकडे आपल्या हातात काय उरते. थोडक्यात काय, वाघोबा म्हटले तरी खाणार आणि वाघ्या म्हटली तरी खाणार. आता तुम्ही इथे पोहोचला आहात म्हणजे इथे येणाऱ्यांना जे हवं आहे ते आनंदाने द्यायला हवं. तिच्या या उत्तराने मी प्रभावित झालो. मग मी मुद्द्याचा प्रश्न विचारला, आपले मूळ गाव कोणते, आपण इथे कशा पोहोचलात. त्यावर तिचे उत्तर ऐकून मला खरंच रडावेसे वाटत होते. तिने हे सारे कसे सहन केले असेल या कल्पनेनेच माझे मन कमालीचे अस्वस्थ झाले. एका खेडेगावातील प्रतिष्ठित कुटुंबातली ती कन्या. तिला तिच्याच घरातील नोकराने फसवून शहरात आणले. काही दिवस आनंद लुटून तिला एका सरदाराकडे विकले. मग त्या सरदाराने थोडे दिवस आनंद घेऊन पुन्हा तिला विकले. तेव्हापासून या इमारतीत खोल्यांमध्ये आपले सेवेचे व्रत ती पार पाडत होती. तिची ही दारुण कथा ऐकल्यानंतर मला पुढचा प्रश्न पडला, जर तिच्या गावच्या प्रतिष्ठित नातेवाईकांची भेट चुकून या ठिकाणी झाली तर, किंवा तिचा भाऊस मुंबईला आल्यानंतर चुकून या इमारतीत आला तर, किंवा हिनेच कधीतरी पुन्हा परत गावी जायचं ठरवलं तर. नंतर माझे मलाच हसू आले. मला माझी कथा सुचली होती. आता मी या विषयावर 3-4 कथा सहजपणे लिहू शकतो असा उत्तम आत्मविश्वास मला जाणवला. मी हसत खेळत खोलीतून बाहेर पडलो. ती मात्र थोडी गंभीरच होती. तिने एकदाच म्हटले, आता पुन्हा कधी येणार. अर्थात तुमच्यासारख्याने न आलेलेच बरे. मी मनातल्या मनात म्हटले, माऊली, 200 रुपये अधिक टॅक्सीचा खर्च एवढे पैसे देण्या इतका व अवाजवी खर्च करण्या इतका जर मी श्रीमंत झालो तर मी नक्की येईन. मला अजून खूप शिकायचे आहे, खूप काही जाणून घ्यायचे आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. तुमच्यासारख्या महिलांचे, तुमच्या मुलींचे पुनर्वसन करणारी एखादी संस्था जन्माला आली आणि जर त्या संस्थेत मला स्थान मिळाले तर तुमच्यासाठी मी स्वतःला वाहून घेईन. किमान तोपर्यंत तुमच्यासाठी प्रार्थना करीत राहीन. खरे म्हणजे या महिला वर्गाकडे स्वतःला सुशील सुसंस्कृत समजणाऱ्या महिला तिरस्काराने बघतात आणि हीच मोठी विटंबना आहे. अहो विचार करा, जर या माऊली किंवा हा स्त्रियांचा गट इथे ठाण मांडून बसला नसता तर तुमची काय अवस्था झाली असती.
आज एवढे सारे खुलेआम असताना आईच्या वयाची स्त्री दिसली तरी क्या माल है, आपल्या बहिणीसारखी सुंदर मुलगी दिसली तरी चीज बडी है मस्त मस्त, अशा पद्धतीने अगदी वेड लागलेल्या या समाज पद्धतीत अजून किती कुरूपता आली असती. खुल्या मनाने बिनधास्तपणे साऱ्या माता भगिनी फिरू शकल्या असत्या का? म्हणूनच मला या घटकाबद्दल आपुलकी, आत्मीयता आहे. मला सारखे वाटते या घटकासाठी शासनाने, सामाजिक संस्थांनी त्यांच्या पुढच्या पिढीच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी काहीतरी केले पाहिजे. मी वर नमूद केल्याप्रमाणे या सर्व सामाजिक घटकांना आपल्या साहित्याचे केंद्रबिंदू मानून काही उत्तम कथा व कविता मी लिहून काढल्या. संगीताचा छंद जोपासला नाही, पण याचा अर्थ असा नाही की मला संगीताचा कान नाही. मी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, खानदेशी मिळेल ते सर्व प्रकारचे संगीत अतिशय मन लावून ऐकतो. संगीतात तल्लीन होऊन जातो. जुने नवे असा कोणताही भेद नसून सर्व प्रकारची गाणी, संगीत मला आवडते व मी ते ऐकत असतो. तेव्हाही आजच्याच पद्धतीने मिळेल त्या वेळेस संगीताचा आनंद घेण्याचा उपक्रम होता. किंबहुना गीत, संगीत, साहित्य, मग ते लेखन असो अथवा वाचन, तेच माझे जीवन होते. आणि त्याबरोबरच क्रिकेट कॉमेंट्री ऐकणे, राजकारणावर गप्पा मारणे ही माझी आवड होती. इंग्लिश कॉमेंट्री ऐकून ऐकून मी इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस केली असे सांगितले तर तुम्हाला ते पटणार नाही, परंतु इंग्लिश कॉमेंट्री ऐकून मी इंग्रजी बोलायला शिकलो. BBC, व्हॉइस ऑफ अमेरिका या रेडिओ केंद्रावर सतत बातम्या व चर्चा ऐकत राहिल्याने त्याचाही मला लाभ झाला. अशा प्रकारे अगदीच ज्याचा रेडिओशी कधी संबंध नव्हता, पुस्तकाचा तर प्रश्नच नाही, एक वेळच्या जेवणाचीही व्यवस्था होईल की नाही, अशा अवस्थेतला मी काळाच्या ओघात आणि या जीवनप्रवासात कधी आणि कसा इतका सक्षम झालो हे कळालेच नाही. कळत नकळत घडलेलं सारं तुमच्यासमोर व्यक्त करताना माझी ओळख हळूहळू साकार होत आहे याचा मला आनंद आहे.